हटाव नावाचा नारा देत आहे. तुम्हाला परिचारक हटाव या नावाचा रोग झालाय भालकेंना, असं त्यांचं म्हणणं आहे. कधी कधी कोण म्हणलं काल परिचारक हटाव? भाषणात शुभारंभा प्रसंगी त्यांनी बोलताना त्या ठिकाणी काय सांगितलं? उड्डाण पूल केले. दाखवा मला शहरात कुठं उड्डाण पूल आहे. त्यांनी त्या ठिकाणी आमच्या घरापर्यंत रस्ते केले म्हणून सांगितलं. दाखवा कुणाच्या घरापर्यंत रस्ता. तुम्ही पत्रकार बांधवांनी देखील दाखवा कुणाच्या घरापर्यंत डबल त्या ठिकाणी लेअरने रस्ते झालेले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी मग सांगितलं की स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर. चला आपण एका गाडीतनं ओपन गाडीतनं सगळेजण फिरूया, कुठं स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आहे ते एकदा बघूया. आणि तुम्ही कोण मग विकासाचा मुद्दा कुणी त्या ठिकाणी बाजूला ठेवला? आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावरच मी त्यांना प्रतिउत्तर दिल्यानंतर जर एवढं झोंबत असेल तर झोंबण्यासारखं बरंच आहे. येणाऱ्या 4 दिवसात कळून जाईल. तर भगीरथ भालके यांना भाजप आणि शिवसेना उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांना त्रिक्षेत्र विकास आघाडी करायला लागली, हे खरं आहे का? त्यांनी काय सांगितलं? माझी वाट बघत बसले. नंतर अवताड्यांच्याकडं इथल्या लोकप्रतिनिधीचा एकेरी उल्लेख त्यांनी त्यांच्याच भाषणातून केला. अवताड्यांच्याकडे गेले म्हणले, परत मुन्नासाहेब महाडिकांच्याकडे गेलं म्हणले, परत पालकमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सांगितलं, परत मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सांगितलं. आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? परिचारक मालकांच्याकडे जावं. म्हणजे मुख्यमंत्र्यापेक्षा हे मोठे आहेत गाव. म्हणजे मी जे सांगितलं ते खरं आहे ना. हे डोनाल्ड ट्रम्प, ते इटली, इंग्लंड ह्या राजकारणातून आले बेलेत का हे? की मुख्यमंत्री सांगतायत की ह्या अमुक अमक्या मालकांकडे जावा. म्हणजे किती मीपणा आहे, अहमपणा आहे, अहंकार आहे. अहंकाराचा वारा या संतांच्या आणि देवभूमीला कधीच त्या ठिकाणी आम्ही लागून घेतलेला नाही. याचा अहमपण आहे ना. स्वतःला मुख्यमंत्र्यापेक्षा जर मोठं समजत असतील तर ते सुद्धा उद्याच्या 3 तारखेला यांना बोलवून काय सांगायचं ते सांगतील.